आता सोडायचं. तुझी पहिली व्हिडिओ कशी होती? संघर्ष आहे त्याच्यामध्ये तुझा दिसतोय. डायलॉग तर झाला पण रेंड्रिका कोणाची विचारायचा नव्हता प्रश्न, तरी तुला विचारतो. भैया शेठ गायकवाडने एक रील टाकली होती पट्टी वगैरे लावून, नेमकी ती भानगड तरी काय? असं म्हणू शकत नाही की हे माझं आहे. तुम्हाला माहिती असेल का कंटेंट रजिस्ट्रेशनचा एक विषय असतो, तर तो मी मुंबईच्या ऑफिसला लेटर वगैरे देऊन स्टॅम्प वगैरे अजून पण यूज करते त्या डायलॉगला. ₹1 दंड आहे, 3 वर्षाची शिक्षा आहे. तर मला किती पैसे कमवत असतील? माझे इन्कम सोर्स जे आहे ते मल्टिपल आहेत. साधारणतः एक बोलेरो गाडी घेऊ शकतो एवढं उत्पन्न घरात काढून देतोय. गर्लफ्रेंड किती ते पण सांगूनच द्या. आज हाय 10-15. गर्लफ्रेंडला रामकृष्ण हरी, तुम्ही तुमच्या घरी, आम्ही आमच्या घरी. सोशल मीडियामुळे आणि इंस्टाग्राममुळे काय बदल झाले? ज्या लोकांनी मला नावं ठेवले ना, आज ते लोक मला फोन करत आहे, दादा आम्हाला घ्या कधीतरी व्हिडिओ मध्ये. लोक लाईक काढायचे, पण ते लागायचं इथं मागून जरी आला तरी तो पुढे जातोय. वेलकम ऋषी व्लॉगर टू यूथ आयकॉन अँड द लीडर्स शो. तर मला जाणून घ्यायचं आहे आणि बरेचसे आपल्या व्ह्युअर्सला जाणून घ्यायचे, तुझी पहिली व्हिडिओ कशी होती, तू याची सुरुवात कशी केली, तुझा एक्सपिरियन्स कसा होता? पहिल्या व्हिडिओबद्दल बोलायचं झालं तर एक साधारणतः 2018च्या काळामध्ये ज्या टायमाला अँड्रॉइड मोबाईल नेटकेच हातात यायला लागले होते, तर त्यावेळेला माझ्या हातात मोबाईल आला आणि कुठंतरी बघितलं का बरेचसे यूट्यूबर्स होते. कशावर? यूट्यूबवरती. का ते सांगायचे यूट्यूबवरून आपण पैसे कमवू शकतो, फेमस होऊ शकतो या गोष्टींसाठी. आता पैसा कमावणं ही गोष्ट खूप लांब होती, पण एक फेम घ्यायचा, काहीतरी वेगळं करायचं, जगाच्या व्यतिरिक्त काहीतरी करायचं म्हणून या क्षेत्राकडे पाऊल ठेवलं होतं. तर या क्षेत्राकडे पाऊल ठेवल्याच्या नंतर मला आता आठवत नाही पहिला व्हिडिओ कधी बनवला होता, तर ते चॅनलवरती सगळे अवेलेबल आहे. आणि मुळात असं झालं का जो 2017 पासून मी जी स्टार्टिंग केली होती, तर ती स्टार्टिंग माझ्याकडनं डिलीट केली गेली आणि त्यानंतर त्या चॅनलचं नामोनिशाणही मिटलं गेलं. मी सुरुवातीला शेतीविषयक व्हिडिओ बनवायला सुरुवात केली होती की कुठल्या पिकाला कुठलं तणनाशक मारलं गेलं पाहिजे, कोणतं इन्सेक्टिसाईड मारलं पाहिजे, कुठलं फंगीसाईड मारलं पाहिजे. तर ह्या गोष्टीवरती मी व्हिडिओ बनवत होतो, पण त्यावेळेला त्या गोष्टीला क्रेज नव्हती. तर मग ते 200 व्ह्यूज 100 व्ह्यूज ते व्हॉट्सअपवरती शेअर करून ग्रुपवरती टाकून आम्ही अशा पद्धतीने चाललं होतं आमचं. आणि ही संकल्पना मला अशी आली होती यूट्यूबची का माझ्या एका मित्राने यूट्यूब चॅनल उघडला आणि त्याने त्याचं व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं होतं का माझं यूट्यूब चॅनल आहे म्हणून. आणि तो काय करायचा, त्याच्यावरती स्टेटसचे व्हिडिओ अपलोड करायचा. त्याचं बघून मी पण चालू केलं. सुरुवातीला स्टेटस अपलोड केले, त्यानंतर मी ओन कंटेंट म्हणजे माझं स्वतःचं बनवायला लागलो. स्वतः बोलायची स्किल माझ्यात साधारणतः 9वी-10वी मध्ये डेव्हलप होऊन गेली. की मी कधी शाळेत भाषण केलं नाही, कधी स्टेजवरती गेलो नाही. मला माझ्यावरती विश्वास नव्हता की मी इतकं मोठं होऊ शकतो आणि एवढ्या जनतेबरोबर पोहोचू शकतो. तर पहिला व्हिडिओ केल्याच्या नंतर असं वाटलं होतं होईल, थोड्या दिवसात होईल, व्हायरल होईल. फक्त प्रयत्न नाही सोडले, सातत्य कंटिन्यू ठेवलं, सातत्य अजिबात नाही सोडलं. म्हणजे साधारणतः 3 महिने बिना मोबाईलचे काढणं असेल, त्यानंतर कंटेंट बनवायसाठी चांगला मोबाईल यावा याच्यासाठी रडणं असेल, तर सगळ्या गोष्टी केल्या. कोविड गेला, कोविडमध्ये खूप साऱ्या आपत्ती आल्या. आता कोविड तुम्हाला माहितीच असेल, प्रत्येकाच्या घरात काही ना काही किस्से झाले. तर माझ्या आजीसोबत झालं ते. त्यानंतर घराची परिस्थिती खालावली गेली, सगळ्या गोष्टी झाल्या, दवाखाना अमकं तमकं. ह्या गोष्टींमुळं बजेट नव्हतं बसत. मग असं करता करता 3-4 महिने बिना मोबाईलचे काढले. मग घरच्यांनी थोडासा तरस खाल्ला. सुरुवातीचा मोबाईल मला मित्रांनी दिला होता, तो होता iPhone 6s. त्या मित्राचं नाव सम्राट आहे. तर त्यांनी दिला होता. त्याच्यावरती मी 365 दिवस iPhone 6s वरती 365 दिवस डेली शेतीचे मोठमोठे 10-10 मिनिटाचे व्लॉग अपलोड केलेले. 2020-21 पूर्ण टाकलेलं आहे मी त्याच्यावरती. अजूनही चॅनलवरती अवेलेबल आहे, एकही व्हिडिओ प्रायव्हेट केला नाही. आणि त्याच चॅनलवरती आज माझे 52,000 सबस्क्रायबर सुद्धा आहे. आणि तो चॅनल तसंच रनिंग आहे. आज त्याला साधारणतः 5 वर्ष झाले असतील आय थिंक त्या चॅनलला. आणि आता बऱ्यापैकी ग्रो झाला. आणि ज्या टायमाला 2024ला तो 6sही गेला माझ्याकडून, तोही खराब झाला, फुटला गेला. तर त्यानंतर मी 3 महिने बिना मोबाईलचा राहिलो. त्यानंतर मग मी एकच ठरवलं होतं काय, ह्या क्षेत्रामध्ये यायचं आहे तर आयफोन मॅटर करतो, आयफोन खूप महत्त्वाचा आहे. मग आयफोन घ्यायसाठी मी एवढं रडलो तर घरच्यांनी थोडासा तरस खाऊन माझ्यावरती मग मला तो 11 Pro मोबाईल मी घेतला सेकंड हँड. आणि त्या 11 Pro घेतल्याच्या नंतर आय थिंक 24 का 23 जानेवारी होती 2024ची. आणि संध्याकाळचा मोबाईल स्क्रोल करत होतो. आत्याचा मुलगा आहे माझा, तर त्यांनी मला काय केलं, आता दाजी म्हणतो त्यांना मी, त्यांनी मला आहे ना एक रील टाकली
त्या रीलमध्ये असं होतं का एक युनिक पॅटर्नमध्ये त्या व्यक्तीने ती रील बनवली होती. आता त्या व्यक्तीचं नाव आहे द राज शेलार म्हणून, संगमनेरचे. त्यांना भेटून आलोय मी, त्यांना अजूनही गुरुच मानतो. आणि दाजींनी ती रील मला टाकली होती की असं काहीतरी बनव जे कंटेंट पब्लिकपर्यंत जाईल. मग आता आपण त्या गोष्टीमध्ये शार्प आहे का, आपल्याला माहिती आहे आपल्याला काय करायचंय. तर मग मी लगेच दुसऱ्या दिवशी पटकन ते तशा पद्धतीचं तशा अँगलचे व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. नाही तर तुम्हाला एक खरी गोष्ट सांगतो का, मिनी व्लॉग जे कंटेंट आलं ते कोणीही करत नव्हतं. त्यावेळेला मी त्याचे 3 व्हिडिओ अपलोड केलेले मिनी व्लॉगचे, पण त्यावेळेला त्याला क्रेज नव्हती. आणि ज्या वेळेला क्रेज आली त्या वेळेला माझ्याकडे व्हिडिओ आला. व्हिडिओ आल्याच्या नंतर मग मी त्या व्हिडिओतून एक निष्कर्ष काढला का यांनी काय केलंय नेमकं. तर त्यांनी काय केलं होतं का, सुरुवातीला आहे ना थोडंसं वेगळे नावं देऊन ह्या गोष्टी करून. मग आता वेगळ्या नावांचा माझ्याकडे डायरेक्ट भांडार होता का, मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, आमच्याकडे काय नावं येतील आम्हाला बी नाही सांगता येत. मग त्या नावांवरती ना असे काही नावं होते का त्याचा अर्थ गुगलवर पण नव्हता. आणि आजही तुम्ही रँड्रिगा सर्च केलं तर तिथं फक्त ऋषी व्लॉगरचेच व्हिडिओ येतात, बाकी काहीच येत नाही. गुगलवरती सर्च करा, तिथं धडधडीत माझं नाव येतं. तर मग असं ते रँड्रिगा शब्द झाला, या गोष्टी झाल्या. मग मी माझ्या गाडीला रँड्रिगा म्हणायचो, ते लोकांना आवडायला लागलं. मी जे डायलॉग बोलायचो ते लोकांना आवडायला, मी जे यमक जुळवायचो ते लोकांना आवडायला लागलं. आणि त्यानंतर मग आज कुठं 72,000 फॉलोअर्सचा टप्पा पूर्ण झालाय. जे पण आज लोकांना ग्लॅमरस दिसते त्याच्यामध्ये तुमचा खूप मोठा संघर्ष आहे, त्याच्यामध्ये तुझं दिसतोय जे तू मेहनत घेतली. 100% संघर्ष आहे, फक्त सातत्य सोडायचं नाही. तर माझ्या व्ह्युअर्सला मला एवढंच सांगणे, तुम्हाला जर ऋषी ब्लॉगर किंवा ऋषी ब्लॉगर सारखा कंटेंट क्रिएटर व्हायचा असेल तर सातत्य सोडायचं नाही. तर हे करताना तुझं आता बऱ्याचशा भरपूर व्हिडिओ तू अपलोड केलेले आहे, जे 72,000 दिसत आहे, त्याच्या मागे खूप मेहनत पण आहे तुझी. तर असा कोणता व्हिडिओ होता ज्याच्यामुळे तुला असं रात्रीतून बोलतो ना आपण, एक व्हिडिओ खूप व्हायरल होऊन गेली. तर अशी कोणती व्हिडिओ होती तुला जर आठवत असेल, अशी तशा तर तुझ्या सगळ्याच व्हिडिओ व्हायरल आहे, पण अशी एक कोणती पहिली व्हिडिओ होती ती खूप व्हायरल झाली तुझी? आय थिंक 26 जानेवारीचा ब्लॉग होता. माझ्या मित्राचा वाढदिवस होता आणि मी मिनी ब्लॉग चालू केले होते. व्हायरल तर चालू केल्याच झाले होते त्या युनिक शब्दांमुळं, पण मित्राचा वाढदिवस होता आणि आम्ही 26 जानेवारीला जे आमचं जनता विद्यालय म्हणून एक विद्यालय, त्या विद्यालयात गेलो होतो आणि तिथला मी ब्लॉग बनवला होता. आणि त्यावेळेला ना असं कोणी दाखवत नव्हतं का आमच्या गावात काय चाललंय, काय गोष्टी ह्या कोणी दाखवत नव्हतं. मग मी काय केलं, थोडंसं युनिक वेमध्ये जाऊन त्याचा व्हिडिओ पूर्ण बनवला, त्याचा बड्डे पण त्यात ॲड केला आणि सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर तो व्हिडिओ एवढा बूमला गेला का माझ्या आयडीवरती फक्त 1400 फॉलोअर्स असताना तो व्हिडिओ 52,000 टच झाला होता. 52,000 व्ह्यूज आल्याच्या नंतर मी एवढा खुश झालो का आता इकडं जायचं, हवे एकदम योग्य आहे. हे जे तुझे ब्लॉग खतरनाक व्हायरल होत आहे, त्याच्यामध्ये जर आपण सगळ्यात मोठं श्रेय पकडलं तर तुझे डायलॉग आणि युनिकनेस सुरुवात ब्लॉगमध्ये, की लोक शेवटपर्यंत बघितलंच पाहिजे. तर हे नेमकी तुझ्या डोक्यात कसं आलं आणि कसं तू याची सुरुवात केली? कुठली गोष्ट आहे ना आपल्याला घडवताना देव काहीतरी आपल्याला देत असतो. तर मी हेच मानतो की देवाने मला ही कला दिली आहे का 70,000 लोकांमध्ये ते फक्त मला येतंय आणि मी जे करतोय ते मुळात कोणी कॉपी करत नाही, सगळ्यात महत्त्वाचं. आणि जो माझ्या वेळेने एकदम मागून जरी आला तरी तो पुढे जातोय. त्याचं कारण असं आहे की ती एक ऑडियन्स आहे किंवा माझा फॉलोअर, आता मी फॉलोअर म्हणतच नाही, मी सर्वांना भाऊच म्हणतो. कोणी मला मेसेज केला हा बोल दादा असं तसं, तर असं आहे का मी असा विचार करतो की जो समोरचा बघतोय ना तो आपल्या समोर बसलेला आहे आणि त्याच्यापर्यंत आपली ही गोष्ट पोहोचवायची, मी हाच प्रयत्न करतो. मग मी काय करतो, मग मी ते पूर्ण व्हिडिओ बनवत असताना मी तो निष्कर्ष बघतो का आपल्याला यात यमक काय जुळवता येईल. मग आता रँड्रिगाने केली काशी, पोरांनी घेतली फाशी, असे तसे बरेचसे यमक असतात याच्यामध्ये. उन्हानं झाले गाल लाल, बरंच काहीतरी होतं ते बाबांचं. आता मी बनवलेले व्हिडिओ तर तुम्ही आयडीवरती गेल्याच्या नंतर तुम्हाला दिसतीलच. त्याच्यामध्ये तुझा सगळ्यात फेवरेट डायलॉग आणि सगळ्यात लोकांना आवडणारा डायलॉग म्हणजे दे दणका आणि श्रीलंका. नेमकी ही लंका कोणाची, तुझी का भैया शेठची? माझी स्वतःची आहे. त्याला कुठलाही माईचा लाल आला तर तो असं म्हणू शकत नाही की हे माझं आहे, त्याने यावं माझ्या पुढं मला लिहून द्यावा, कारण मी पेटंट रजिस्ट्रेशनला टाकलेलं आहे. मला आत्ता त्याच्यावरती आर साईन वापरू शकतो मी त्याच्यावरती कुठेही लिहिताना. आणि ते एक तुम्हाला माहिती असेल की कंटेंट रजिस्ट्रेशनचा एक विषय असतो, तर तो मी मुंबईच्या ऑफिसला लेटर वगैरे देऊन स्टॅम्प वगैरे बनवून सगळ्या गोष्टी म्हणजे पेपरनिशी पूर्ण केलेले. तर आता असं आहे का मी फक्त एक पब्लिक ठीक आहे
कोणी वापरतंय तर वापरू द्या, ठीक आहे, चालतंय ना, तेवढं आपण सहन करायचं, तेवढी सहनशीलता आहे. इथून मागे एवढ्या गोष्टी सोडून दिल्या आणि 2-5 डायलॉगासाठी आपण नाही, कारण जे माझ्या आतून निघणारे ते कोणी चोरू शकत नाही. ते आपण नाही का म्हणतो, हातातलं नेलं पण कपाळावरच नाही नेऊ शकत, असं आहे. आणि डायलॉग तर झाला, पण रेंड्रिका कोणाची? तुम्ही तर डायलॉगचं पेटेंट केलं, पण रेंड्रिकाचं काय करायचं? पेटेंट झालाय, रँड्रिका पण माझीच आहे. आजही गुगलला गेले तर तुम्हाला तिथं रँड्रिका नाव टाका, बघायला मिळेल खाली कोण येतंय. गुगलवरती कुठेही सर्च करा, कुठल्याही ब्राउझरला सर्च करा, यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक तिन्हीकडे ऋषी व्लॉगरच दिसणार तुम्हाला. दुसरं कोणी त्याला क्लेम करू शकत नाही की हे माझं आहे म्हणून. बऱ्याचशा लोकांनी त्याला कॉपी पण केलं, त्याच्यावरती तू त्यांना उत्तर पण दिले, पण अजून पण असे बरेचसे काही लोक आहेत जे अजून पण यूज करते त्या डायलॉगला, तर त्यांना तू काय सांगशील? नाही, जो कंटेंट क्रिएटर नाहीये त्यांनी माझा डायलॉग वापरला, मला हरकत नाही. पण तुम्ही कुठंतरी प्रमोशनला जाताय किंवा कोणाच्या तरी बिझनेस रिलेटेड व्हिडिओ बनवताय, अरे तुम्ही भिकाऱ्यासारखे तिथं माझे डायलॉग वापरताय, फेम घेताय, 4 मोठ्या लोकांमध्ये याची त्याची चाटून मोठे होताय, ती तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. अरे त्यांच्या पुढे जाऊन जर तुम्ही माझे डायलॉग वापरताय आणि वरून त्यांना मोठं आहे की नाही, मी लहानपणापासून बोलतोय, माझं लहान, अरे तू सांग ना तू माझा फॅन आहे म्हणून, मोकळं, बरोबर आहे. बरेचसे काही लोक तुझे फॉलोअर्स आहे, मी बऱ्याच वर्षांपासून तुला बघतोय, तुझी मेहनत बघतोय, आणि हे पण गोष्ट माहिती आहे की तुझा इन्कम तर एकदम खतरनाकच असेल, तरी तू दर महिन्याला किती पैसे कमवत असशील. आता तू नाही बोलायचं नाही, कारण की तुझ्या कालच्या स्टोरीमध्ये तू लोकांना सांगितलं की सांगणार नाही, पण आता मला माहितीच झालं पाहिजे. तर तुझा इन्कम मला महिन्याचा मला आणि बऱ्याचशा काही लोकांना जाणून घ्यायचं. विषय असा आहे का माझी परिस्थिती अशी आहे का मी लॅविश लाईफ तर काही जगत नाहीये, पण एक व्यवस्थित चाललाय सगळ्या गोष्टी अशा पद्धतीचं आहे. आणि इन्कमचं म्हणायला झालं तर आत्ता जो लॉन्च झालाय 17 Pro Max, तर 2 महिन्यात मिळती एक 17 Pro Max घेऊ शकतो, एवढं मी इन्कम करतो या सोशल मीडियाच्या माध्यमातून. पण माझे इन्कम सोर्स जे आहे ते मल्टिपल आहेत. माझं शेतीचंही काम आहे, माझ्या आंब्याच्या बागा आहेत, माझं दुसरं ऑदर मार्केटिंगचे पण कामं चालतात, गावठी सफरचंद, सगळ्या गोष्टी आल्या त्यात. मग त्यामुळं माझं एकदम टेचित काम चाललंय. फक्त असं आहे की कुठल्या तरी VIP सारखा नाही जगत आहे, डाऊन टू अर्थ, एकदम आपल्या मातीला धरून. थोडा खतरनाक इन्कम आहे तुझा. तर गर्लफ्रेंड किती ते पण सांगूनच दे आज. बोललो आहे 10-15, तर असं काही नाही आहे. गर्लफ्रेंड आणि ह्या विषयात जर पडलं तर हे संपणार आहे, त्या नादी लागलो तर हे संपणार आहे. आणि ह्या मुद्द्यावरून आठवतं का बरेचशी मुलं काही चुका करता आणि काय होतं, याच्या नादी लागून आहे ना आपल्या आयुष्याची वाट लावून घेतात. आणि विषय असा आहे, गर्लफ्रेंडचा मुद्दा असा आहे की तिला पाहिजे असतो तुमचा वेळ, तुमचा पैसा, ह्या सगळ्या गोष्टी. तर असं आहे, आपल्याकडे पैसा तर आहे पण वेळ अजिबात नाही आहे. कारण कसं, व्हिडिओ रोजचा रोज एडिट करणं, त्या अपलोड करणं, त्याच्यावरती ॲक्टिव्ह राहणं, पब्लिकचं काय डिमांड आहे, पब्लिकला काय पाहिजे ते पुरवणं, ह्या गोष्टीमध्येच म्हणजे असं समजा का सोशल मीडियाच माझी गर्लफ्रेंड आहे. आतापर्यंतच झालं, पण तू बऱ्याचशा काही अशा वेब सिरीजमध्ये किंवा असं बऱ्याचशा काही तू कला पण केल्या, त्याला तू आपण ॲक्टर बोलतो तसं तू ॲक्टिंग पण केलेली, त्याचा तुझा एक्सपिरियन्स कसा होता आणि तुझा फ्युचरमध्ये त्याच्यासाठी तुझा काय प्लॅन आहे ॲक्टिंगसाठी? 100% ॲक्टिंगच्या ऑपॉर्च्युनिटीज मी मिस करत नाही. मालिका येऊ, सिरियल येऊ, वेब सिरीज येऊ, मी होच बोलतो प्रत्येकाला. कारण कसं आहे का, जो शून्यातून वरती आलेला माणूस आहे ना, त्याला ह्या ऑपॉर्च्युनिटी भेटणं खूप महत्त्वाचं असतं. काही लोकांना त्या भेटत नाही. मला जर माझ्या ऑडियन्समुळं, माझ्या भावांमुळं जर मला भेटतंय तर मी त्याला का नकार देऊ, मी ते घेणारच. आता आम्ही मध्यंतरी मी पाठीमागे एक गाणं केलं होतं, खानदेशी गाणं होतं ते. तर ते झाल्याच्या नंतर आत्ता मी गुरुस्पर्श म्हणून नावाच्या एक वेब सिरीजमध्ये एक गुंडाच्या मुलाचं काम केलेलं आहे. म्हणजे गुंडाचा मुलगा म्हणजे टुक्कारच, जसं काय माझं रिअल लाईफमध्ये जसं दिसतोय मी, सेम तसंच दाखवलं गेलेलं आहे का ऋषी ब्लॉगर म्हणून. तिथंही इंट्रो असंच आहे का, रँड्रिकावाला ऋषी ब्लॉगर, ते बघितलं असेल त्याच्यामध्ये तुम्ही. तर वेब सिरीज जर तुम्ही बघितली असेल तर स्टार्ट झाल्याच्या नंतर माणूस एंडपर्यंत सोडत नाही. आणि टू बी कंटिन्यू आहे, अजून तिचे पार्ट येणं बाकी आहे. तर त्यात अजूनही पुढं खूप काही काम होणार आहे. आणि मला जर ऑपॉर्च्युनिटीज आल्या ॲक्टिंगच्या तर ते मी सोडत नाही, कारण त्यात एक्सपिरियन्स येतो, एक नवीन काहीतरी शिकायला भेटतं. आणि माझ्या लाईफमध्ये एवढंच धोरण आहे की आपल्याला काहीतरी नवीन शिकता आलं पाहिजे. सोशल मीडिया तर ठीक आहे, आता गाजवून बसलोय काळ, आता कसं यायचं, मार्केटमध्ये ग्रो कसं करायचं, आज जरी संपलं तरी उद्या नवीन उभं करायची ताकद ठेवतोय. आणि विषय असा आहे का, पब्लिकपर्यंत का पोचायचं आहे, तर ही जी गोष्ट आहे ही आपण बालपणापासून ठरवून आलोय का आपल्याला काहीतरी युनिक करायचंय, कोणापर्यंत तरी पोचायचंय.
का माझ्या 7 पिढ्यांमध्ये असा एकही माणूस नाही की त्याला 70,000 लोक ओळखत असतील आणि मला रोज 1,00,000 लोक बघताय. तुला लाखो लोक रोज बघताय, तर पहिल्याच्या लाईफमध्ये आणि आत्ताच्या लाईफमध्ये तुझ्यामध्ये काय असं वाटतंय की सोशल मीडियामुळे आणि इंस्टाग्राममुळे काय बदल झाले? दादा लई चेंज आहे, एकदम खतरनाक. दुनिया डायरेक्ट गोल आहे नाही का. म्हणजे भूगोल तरी एक वेळ बरं आहे 4वी 5वीचं. ही दुनिया एवढी नालायक आहे काय सांगायचं आता तुला. विषय असा आहे, ज्यावेळी व्हायरल नव्हतो त्यावेळी व्लॉगर म्हणून मी स्वतः व्लॉगर म्हणून घ्यायचो. तर मग काय व्हायचं, मित्रपरिवार असेल, कोणी अनोळखी मित्राचा मित्र, काय व्लॉगर बरं आहे का, हा मग ऋषी व्लॉगर, हा बघू रामकृष्ण हरी बरं आहे एकदम व्यवस्थित. पण ते लागायचं इथं, ते क्लिक व्हायचं का अरे टॉम नाही हा आपल्याला, हे चांगलं म्हणून नाही, हा आपल्याला टॉम नाही. तर ठीक आहे, ते पण सोडून दिलं, विचार नाही केला त्या गोष्टीचा. मग काय हळूहळू लोक लायक्या काढायचे. आता बऱ्याच जणांनी लायक्या काढल्या आमच्या. तुम्ही मेंढरावाले, आमचा मेंढ्यांचा व्यवसाय होता सुरुवातीला, नंतर मेंढ्या विकल्या, आम्ही फुल टाईम शेतीवरती आलो. तर मेंढ्यांचा ज्यावेळी व्यवसाय होता, तुम्ही मेंढरावाले, तुमची काय लायकी आहे, तुमचं असं आहे, थोडक्यात एक दर्जा दिला जायचा. आणि ज्या लोकांनी मला नावं ठेवले ना, आज ते लोक मला फोन करत आहे, दादा आम्हाला घ्या कधीतरी व्हिडिओमध्ये. घेतो ना भाऊ, ते इथं असतं, ते असं सांगायचं नसतं. आणि अजूनही माझं बऱ्याचशा व्यक्तींना सांगणं आहे, माझ्या गावातले जर आता कोणी बघत असतील तर त्यांना माझं एवढंच सांगणं आहे का भावांनो, बदनामी करताना जरा विचार करून करा. कारण हर कुत्ते कधी नातं आहे. आज मी आहे तर उद्या तुमचा पण येणार. आणि फक्त केवळ माहिती का, कात्रीत येत नाही तोपर्यंत, कात्रीत आला का 2च तुकडे, बस खतम विषय. बाकी काही बोलायचंच नाही. मी अजून सुद्धा जर मला कोणी वाकड्यात बोलला तर त्याला मोकळ्या भाषेत सांगतो, भाऊ माझी जी 5 घरं आहे, त्या 5 घरांच्या ज्या 7 पिढ्या आहे, त्या 7 पिढ्यांमध्ये माझ्या एवढा माझेल जन्माला येईल नाही, त्यामुळे तू माझा नाद करू नको. मी हे सरळ सांगतोय समोरच्याला. जर कोणी माझ्या वाकड्यात गेला तर त्याला मी मोकळं सांगतो का माझ्या एवढा माझेल माझ्या 7 पिढ्यांमध्ये जन्माला आलेला नाही, त्यामुळं माझ्यापासून जरा सावधच राहा आणि जपून राहा. माझ्याशी बोलताना जरा विचार करून बोला. बऱ्याच लोकांना असं वाटतं की तू फार माझेल आहे, तू फार रूढ आहे, किंवा तुझ्याबद्दल बऱ्याचशा काही लोकांना मिसअंडरस्टँडिंग आहे. पण मी तुला बऱ्याच दिवसांपासून बघतोय, तू एकदम म्हणजे मन मोकळा, एकदम चांगला मुलगा आहे. तर तुला बऱ्याचशा तुझ्या व्ह्युअर्सला पण काय सांगशील की जसा तू व्हिडिओमध्ये दिसतो तसा तू नाहीये, हे कसं सांगशील तू सगळ्यांना? नाही, विषय काय होतोय, माझं जो अवतार आहे, माझं जे आउटफिट आहे, सगळ्या गोष्टी, माझं शेतीत काम करणं आहे, त्यामुळं काय होतंय का माझ्या शरीराचा ढाळ तसा पडलेला आहे. त्यामुळं ऑडियन्सला असं वाटतं का अरे हा खूप माझेल असेल, याला खूप ॲटिट्यूड असेल, याला खूप गर्व असेल या गोष्टीचा. पण खरं सांगायचं माझ्या ऑडियन्सला, जे मला चांगल्यापैकी ओळखता, जवळून ओळखता, आज तुम्ही मी सोबत आहे आपण, तर तुला समजलं असेल का मी काय, एक माझं व्यक्तिमत्व काय पर्सनली. तर ते बाकीचं सोडा, मी व्हिडिओत कसा दिसतो काय, मला ॲक्टिंगमध्ये रोलसुद्धा अशा पद्धतीचे भेटता का मला तिथं भाईचा पोरगा, भाई कोणाला तरी नडतोय, कोणाला तरी मारतोय, याच गोष्टी करायला लागतंय. आता माऱ्यावरून आठवलं की विचारायचा नव्हता प्रश्न तरी तुला विचारतो. भैयाशेठ गायकवाडनी एक रील टाकली होती पट्टी वगैरे लावून, नेमकी ती भानगड तरी काय? आता विषय असा आहे, तो पोरगा कुठल्या अँगलने चालतोय, कोणती सोच घेऊन सोशल मीडियावरती आलाय मला हे माहीत नाही. विषय असा आहे का मला सोशल मीडियावरती येऊन, कंटेंट क्रिएशनमध्ये येऊन जवळजवळ 8-9 वर्ष झाले. हे 4-5 महिन्यापूर्वी आलेलं शिंगरू सरळ माझी कॉपी करतोय, डायलॉग चोरतोय, प्लस मी काय बोलायला गेलो का हा कमेंट बॉक्समध्ये शिवीगाळ करतोय. आणि प्लस मी जर आता काय बोललो का त्यांनी लगेच व्हिडिओ टाकायचा का ऋषी ब्लॉगरचे पोरं आले मला मारलं. तर खरं सांगायचं, मी कुणाच्या अंगावरती जाणारा माणूस नाही. मी विचारांचा विरोध करतो. मी म्हणजे त्या भैयाचा असा व्यक्तिशः विरोध कधीच केला नाही. त्याच्यावरती कॉलवर सुद्धा बोललो असेल तर भाऊ दादा करूनच बोललो. आणि मुळात मला भांडणं करायला एक तर आवडत नाही. पण त्यात काय होतं, जर समजा तुमची एखादी हक्काची गोष्ट, तुझी एखादी समज, तुमची म्हणण्यापेक्षा तुझा आत्ता एखादी हक्काची गोष्ट आहे, ती तू बनवली आहे एवढ्या कष्टांनी, एवढ्या पब्लिकपर्यंत पूर्ण महाराष्ट्रावर पोचवली आहे, आणि मी येतोय मधीच आणि मी क्लेम करतोय का हे माझं आहे, ते त्याचं नाहीच आहे, बस मग तोच विषय आहे ना. मला नाही चालत आहे ते.
सर्वसामान्य माणसं वापरत असतील त्यांच्या बोलीभाषेमध्ये तर मला हरकत नाही, पण हा काय करतोय, मी जे कंटेंट पब्लिकपर्यंत पोहोचवण्यासाठी जी मेहनत केली तो एका व्हिडिओमध्ये ऑल क्लिअर करून टाकतोय. ते नाथखोळा जळगाव धुळा असेल, देदानका श्रीलंका आणि रँड्रिका तो डायरेक्ट एका व्हिडिओमध्ये कव्हर करून टाकतोय आणि अख्खी कंटेंटची वाट लावतोय डायरेक्ट. पण एवढं असं आहे का माझी ऑडियन्स खूप लॉयल आहे. माझे जे भाऊ आहे त्यांनी भाई कमेंट बॉक्समध्ये एवढा जबरदस्त धडा शिकवला का मला बोलायचीच गरज नाही राहिली. आणि अजूनसुद्धा कॉप्या करत असतील तर त्यांच्यासाठी मी धडधडीत रील टाकली आहे आणि पिनसुद्धा करून ठेवली आहे. माझा डायलॉग कंटेंट क्रिएशनमध्ये वापरा, माझा डायलॉग वापरून प्रमोशन करा आणि मला पप्पा म्हणा, बस खतम विषय. तुझ्या कमेंट बॉक्समध्ये असे बरेचसे काही प्रश्न लोकांनी विचारलेले, जसं की तुझं गर्लफ्रेंडचं नाव, तुझं फ्युचर प्लॅन किंवा लग्न कधी करतोय, तर ते मला सांगतो. आता विषय असा आहे का गर्लफ्रेंडचं नाव आहे ना भाई, हे प्रत्येक कंटेंट क्रिएटरला, आता मी स्वतःला रील स्टार म्हणून घेत नाही, पण प्रत्येक क्रिएटरला हा प्रश्न आहे. अरे भाई तुझ्या गर्लफ्रेंडचं नाव सांग, तुझा काय विषय तो सांग, फ्युचर काय तिच्यासोबत ते सांग. तर विषय असा आहे का भाऊ, गर्लफ्रेंडला रामकृष्ण हरी, तुम्ही तुमच्या घरी, आम्ही आमच्या घरी. नाद नाही करायचा, पुरीच्या नादी लागायचं नाही. म्हणलं हा नाद नको, हा नाद वाईट आहे. त्याच्यापेक्षा एक नाद लई जबरदस्त लागलाय, तो म्हणजे व्हिडिओ बनवायचा. येईल त्या कंटेंटवरती व्हिडिओ बनवायचं. आणि दुसरा एक नाद आहे तो म्हणजे शेती करायचा. का शेतीत भले ते उत्पन्न ना निघो किंवा निघो, पण मग ते पीक जोमात उभं राहिलं पाहिजे आणि त्या पिकाबद्दल माहिती पोचवायची. हा एकदम जबरदस्त छंद लागलाय. आणि बरेचसे क्रिएटर असे त्यांचे व्हिडिओ बघतोय, त्यांच्या फळबागांमध्ये फिरताय, व्हिडिओ बनवताय, मिलियन व्ह्यूज येत आहे. ठीक आहे, त्याबद्दल काही दुमत नाही आहे, पण आपल्याला पण तसं काहीतरी करायचंय का, कुठंतरी एक शेतीला अव्वल दर्जावरती न्यायचंय, जे दर्जाहीन असं नजर देता शेतकऱ्याला. तर ते मला पब्लिकपर्यंत असं पोहोचवायचं का शेतकरी पण ब्रँड राहू शकतो, शेतकरी पण खतरनाक माणूस आहे, त्याचा नाद करू नका, एवढंच सांगायचं आहे मला फक्त. आता लग्न करताना लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? नाही, 100% अरेंज मॅरेज. म्हणजे गर्लफ्रेंड नाहीच? गर्लफ्रेंड नाहीये. गर्लफ्रेंडच्या हां, आणि गर्लफ्रेंडचा विषय असा का गर्लफ्रेंड ठेवून माझ्या आयुष्याची जास्त वाट लागेल. माझ्याकडे जर गर्लफ्रेंड असती तर मी इथं नसतो, तुम्ही मला बोलवलंही नसतं आणि आपण बोलतही नसतो. तर विषय असा आहे का तुला खरं सांगायचं, गर्लफ्रेंडचा नाद खोटा. भाऊ, जिंदगीत काय पाहिजे असेल तर तो म्हणजे पैसा कमवा, फेम कमवा आणि आपल्या पूर्ण फॅमिलीला जपा, फॅमिलीला वेळ द्या. बऱ्याचशा लोकांना तुझ्या फॅमिलीबद्दल, तुझ्या शेतीबद्दल, तुझ्या प्रॉपर्टीबद्दल जाणून घ्यायचं, ते पण सांगा सगळ्यांना. आता विषय असा आहे, माझी शेती प्रॉपर्टी, तर मी काय असा लई मोठा बागायतदार नाही आहे, पण शेती बागायती आहे. गावाशेजारून गोदावरी नदी आहे, 4-4.5 किलोमीटर अंतर आहे. गोदावरीचं पाणी थेट वावरात पडतंय. महाशिवरात्रीला कायम बाऱ्याखालीच आंघोळ करतोय. एवढं पुण्य लाभलंय का गोदावरीचं पाणी महाशिवरात्रीच्या दिवशी 100% मोटर चालू असती. महाशिवरात्रीचं महास्नान हे माझ्या स्वतःच्या शेतामध्ये करतो आणि मग नदीवर. बघितलं, फ्युचर प्लॅन मध्ये फक्त शेतीच करणार की काही बिझनेस पण करणार किंवा फक्त व्हिडिओ ब्लॉगिंग किंवा हेच करणार? असं तर अजून कन्फर्म झालेलं नाही आहे, कारण मी अजून ऑपॉर्च्युनिटी शोधतोय. मार्केटमध्ये काय येतंय थोडं ॲनालिसिस करतोय. समजा आपल्याला वाटतं की ह्या ऑप्शनकडे गेल्याच्या नंतर जर आपली पूर्ण लाईफ वेल सेट होऊ शकते तर मी ते कधी हे सोडून ते कंटिन्यू करू शकतो. आणि जर असं वाटलं की आता शेतीचंच भविष्य आहे तर शेतीत आपला कोणी हातच धरणार नाही ना, नवीन आलेला तर धरूच शकत नाही. कारण आपल्याला ज्या पद्धतीचा एक्सपिरियन्स आलाय, तुम्हाला आता अक्षरशः खरं सांगायचं, पोरांच्या पाठीवरती शाळेचं दप्तर असायचं आणि माझ्या पाठीवरती 25 लिटरचा पंप असायचा फवारायचा. तर तेव्हा मला असं वाटायचं, अरे पोरं क्लास करताय, एवढ्या गोष्टी मजा करताय, लाईफमध्ये फिरताय, कुठं काय करताय, बरं ठीक आहे. पण त्यानंतर आज ती परिस्थिती समजती, जे फिरले, ज्यांनी मजा केली त्यांना काहीच येत नाही. आणि नाही काय म्हणलं तरी सालाकाठी मी साधारणतः एक बोलेरो गाडी घेऊ शकतो, एवढं उत्पन्न घरात काढून देतोय. आजच्या काळात जी बोलेरो येते तेवढं उत्पन्न मी 6 महिन्याला किंवा सालाकाठी, जसं पिकांना भाव भेटेल त्याच्यावरती ऑन डिपेंड असतं, तर ते उत्पन्न काढून देतोय मी घरात. तर बाकीचे पोरं जॉब करताय 25,000 12,000 13,000 कंपन्या धरल्या, त्यांच्यापेक्षा तर माझं कधी बेटर आहे. आणि मुळात माझ्या नातेवाईकामध्ये सुद्धा मला खूप किंमत आहे, कारण जे मुलं अजून शिकताय, नोकऱ्यांना लागताय,
मी शेती करून शेतीचं उत्पन्न काढतोय, माझं सोशल मीडिया पण चाललंय, मला एवढे लोक पण ओळखताय, माझी इन्कम पण व्यवस्थित आहे, सगळ्या गोष्टी वेल सेट झालेल्या आहे. म्हणून मला असं वाटतंय का अरेंज मॅरेजला तरी मला काही प्रॉब्लेम येणार नाही. तुझे जे इन्कम जसं सोशल मीडियावर येतोय, तर मला जाणून घ्यायचं आहे की तुझा एका व्हिडिओचे तू तरी किती पैसे घेत असेल? प्रमोशनल व्हिडिओज तर खूप असं तुरळक असतात, ते काय असं कंटिन्यू प्रमोशनल व्हिडिओ नसतात. पण ब्रँड कोलॅबरेशनमध्ये बरंच मार्जिन असतं. म्हणजे कसं का आपली जी आपण मेहनत करतोय, जे आपण ऑडियन्सपर्यंत पोहोचवणार आहे, आता मुळात ते काय आहे का ते प्रोडक्ट जर चांगलं असेल तर आम्ही त्याची मार्केटिंग करायला घेतो, त्या व्यतिरिक्त आम्ही मार्केटिंग करत नाही. आम्हाला जर वाटलं का हे फ्रॉड आहे, आपल्या ऑडियन्सचा याच्यात धोका. बेटिंग गेम्स केले होते मी, पण ज्यावेळी मला मुलांचे मेसेज यायला लागले, दादा आमचा लॉस होतोय, माझे 500 गेले, कोणाचे 1000 गेले, तर मग त्यानंतर मी ते विचार केला, मग ते बेटिंग गेमसुद्धा बंद करून टाकले, त्याचे प्रमोशन बंद केले. आणि आत्ता तर सरकारने तर डायरेक्ट बंदच करून टाकले. 1 कोटी रुपये दंड आहे, 3 वर्षाची शिक्षा आहे. आणि त्यानंतर बोलायचं झालं एका व्हिडिओची प्राईस, तर मी एक व्हिडिओ रील बनवायचं, मी स्वतः तिथं जाऊन रील बनवायचं, 15,000 ते 18,000 रुपये एक रीलसाठी चार्ज करतो. हे सरळ सांगतो. त्यामुळं आता तुम्ही कॅल्क्युलेशन लावून घ्या का महिन्यात किती रील प्रमोशनल येत आहे आणि मी किती इन्कम करत असं, या गोष्टीवरून तुम्हाला समजेल. तू तुझा एवढा महत्त्वाचा वेळ मला दिला, इथं आला आणि आपण एक एवढा सुंदर पॉडकास्ट बनवला. मला आणि माझ्यासारख्या बरेचसे काही व्लॉगर आहे जे तुला बघताय, मी पण स्वतः व्लॉगिंग करतोय, तुला बघूनच मी सुरुवात केली आहे. तर माझ्यासारखे बरेचसे काही लोक तुला बघून व्लॉगिंगची सुरुवात करतात, त्यांना तू काय टिप्स आणि काय ट्रिक्स देशील? आणि ट्रिक्स एवढंच देणं आहे का तुम्ही नुसते व्लॉगर होऊ नका किंवा रील स्टार होऊ नका, मार्केटमध्ये ॲनलाइज करा काय चाललंय. आता ट्रेंड कसला चाललाय, सुका पाटीलचा ट्रेंड चाललाय, ते बाबा काहीतरी पॉडकास्टमध्ये बोलतोय 35 भाकरी खात होता, 40 भाकरी खात होता, ते करा. युनिक जे येतंय काहीतरी युनिक पोचवा, पब्लिकला वेगळं द्या, पब्लिक तुम्हाला फॉलो करणार. आणि फॉलो तर करायचं सोडा, पण तुम्हाला डायरेक्ट डोक्यावर बसवणार पब्लिक. वेगळं आणा. जसं की ऋषी व्लॉगर तुम्ही स्टार्टिंगचा बघा, 2024च्या जानेवारी महिन्यातला ऋषी व्लॉगर बघा, 2024चा पूर्ण ऋषी व्लॉगर बघा. एक व्हिडिओ सुद्धा म्हणजे असं हे नाही की त्यात काही युनिक नाही आहे, प्रत्येक व्हिडिओत काही ना काही वेगळं होतं. अरे पाईपलाईन सिग्मा तर एवढा खतरनाक गाजवला होता का सिन्नर तालुका डायरेक्ट ऑन टॉप नेऊन ठेवला होता. मिलियन व्ह्यूज यायच्या त्या पाईपलाईनच्या. ज्या वेळेला व्हिडिओ बनवायला बसतो त्यावेळेला मला आठवतं का आपल्याला इथं असं काहीतरी करायचंय. तोपर्यंत मला काहीही माहीत नसतं. ज्या टायमाला टाईमलाईन माझ्यासमोर चालती त्या टायमाला ऑटोमॅटिक क्लिक होतं का आपल्याला इथं हे करायचंय. गॉड गिफ्ट बोलू शकतो तुला आपण हे दिलेलं आहे देवाने. दिलेले खरंच देवाचे खूप मनापासून आभार आहे. आणि देव मी मनापासून मानतो. ज्या देवांची भक्ती करतोय त्यांच्या कृपेमुळं एकदम व्यवस्थित चाललंय सगळ्या गोष्टी. माझ्याकडून आणि व्हिज्युअल लिव्हिंग चॅनलकडून तुला खूप खूप शुभेच्छा. आणि तू फक्त सिन्नर, निफाड, नाशिकमधलंच नाही, महाराष्ट्रामधलंच नाही तर पूर्ण इंडियाचा नंबर 1 ब्लॉगर बनाव ही माझी अपेक्षा. आणि तू करशील हे पण मला माहिती आहे. तर धन्यवाद तू आल्याबद्दल. थँक्यू सो मच. सुद्धा मनापासून धन्यवाद. तुम्ही मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली की आता ते पेज स्टार्टिंग स्टेज असो किंवा कुठली गोष्ट असो, पण एक क्रिएटरला सपोर्ट करणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि त्याच दृष्टिकोनातून मी चालतोय. माझ्याकडं कुठलाही छोटा क्रिएटर आला तर त्याला मी 2 गोष्टी चांगल्या शिकवतो का दादा तू असं नाही असं कर. माझ्यापेक्षा छोटा मुलगा आला तरी त्याला मी दादा म्हणूनच आवाज देतो का दादा तू असं कर. माझ्याकडं खूप छोटे मुलं येतात, खूप छोट्या मुलांचे मेसेज येतात, पण जे माझ्या क्लोजमध्ये आले त्यांना समजलं का ऋषी व्लॉगर कसा आहे. आणि जे माझ्या ऑपोजिटला राहून किंवा माझ्यापासून दूर राहून माझ्या ऑपोजिट गेले काही गोष्टींमुळं, तर त्यांना हे नाही समजलं का ऋषी व्लॉगर नेमका मुलगा कसा आहे. आपली पॉडकास्ट तुम्हाला कशी वाटली तेवढं एकदा कमेंट करा. आणि आपला सिन्नरचा भाऊ आहे त्यालाही सपोर्ट करा. तुमच्या ऋषी व्लॉगरच्या तालुक्यातला माणूस आहे ऋषी व्लॉगर आणि भाऊ आम्ही एकाच तालुक्यातले आहोत. तर जसा सपोर्ट मला करताय तसा सपोर्ट आपल्या भाऊला करा आणि एक सिन्नरमधला उज्ज्वल क्रिएटर घडवू द्या. बस तुम्हाला एवढंच सांगणे. आणि मला इथं बोलवल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.